मला तर ना कालवण आमटी असून पण आणि भाजीत खाऊन नको वाटते हो, असं असून पण असं मनच होत नाही जेवायला. असं वाटते काहीतरी वेगळंच ट्राय करावं आणि असं चवीला पण छान छान असं. आणि आज तसं वाटते ना, जेव्हा असं वाटते ना तेव्हा मी असं एक रेसिपी बनवते. ते माझं सिक्रेट रेसिपी आहे आणि लवकर होते, एवढं काही इन्ग्रेडियंट लागत नाही आणि बिगर तेलाचं पण. आणि तुम्हाला तेल टाकू वाटतं तसं एकदम हेल्दी होते बरं का, आणि एकदम चवीला पण एकदम भारी लागतो आणि टेस्ट तर एकदम टॉपचं असते बरं का. असं एकदा नक्की ट्राय करा, मी सांगते म्हणून. आणि पोट भरून जेवणार बघा तुम्ही. इथं मी चला तर मी तुम्हाला दाखवते काय काय व्हेजिटेबल घेतले आणि किती काय लागते ती. एवढं मी व्हेजिटेबल घेतली होती, सगळं स्वच्छ धुवून आता मी कट करून घ्यायची. काय काय घेतली होती, टोमॅटो, कांदा, गाजर, काकडी आणि थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना पण मी थोडं घेतली आहे. पुन्हा तुम्हाला दाखवते. हे सगळं ना एका बाउलमध्ये सगळं टाकून घ्यायचे, जे जे काय तुम्हाला. आणि तुम्ही ॲड पण करू शकता ह्याच्यामध्ये, जे तुम्हाला ॲडिंग पाहिजे ना ते तुम्ही करू शकता. आणि मी एवढंच घेतले सध्याला, तर एवढं सगळं घ्यायचे. त्याच्यापुरतं चवीपुरता मीठ टाका, हळद टाका, तुम्हाला पाहिजे असेल तर ऑप्शनल आहे बरं का, टर्मरिक पावडर. आणि जेवढं तुम्हाला लागते तेवढं तिखट. आणि जे आणखी काय तुम्हाला मसाला वगैरे ॲड करायचे ते करा. मी साधं इथं सोप्पं माझं तिखट आणि थोडंसं लिंबू पिळून घेते अर्धभर बघा. आणि त्याच्यामध्ये पुदिना आणि जे कोथिंबीर आपण ठेवलं होतं ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणले हे बघा, हे नमकीन असं हातानं चुरगळून टाका त्याच्यावर. एकदम मस्त कॉम्बिनेशन लागते बरं का. एकदा ट्राय करा, म्हणजे ट्राय करा, टॉपचा विषय आहे बरं का. हे असं एकदम सगळं मिसळून एकदम, आता कलर तर एवढे चेंज होते आणि कसलं भारी लागते हो खायला. खरंच मी तर एवढी अशी पोट भरून खाल्लं. आणि वर थोडंसं पुदिना घेतले होते आणि ते तेवढं कट करून टाकायचं. आणि त्याचं फ्लेवर भारी लागतो बरं का पुदिनाचं पण. आणि झालं, जेवून घ्या. एवढं साधी आणि सोपी. तुम्ही दुपारचं जेवणासोबत करू शकता, नाहीतर लवकर संध्याकाळचं डिनरला करू शकता, नाहीतर लवकर आमटी वगैरे काय नाही, असं साधं सोपं आपण लवकर काहीतरी जेवायला बनवायचं तरी हे आपण करू शकता. आणि इथं मी भातासोबत पण ट्राय केले आणि भाकरीसोबत पण ट्राय केली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला माझं रेसिपी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.